नमस्कार, ज्ञानाची शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण शिरूर तालुक्यामध्ये करंदी या गावात आलेलो आहोत आणि आज आपण जी पावसाळी मेथीची लागवड याबाबत आज व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, ही जी भाजीपाल्याची पिकं आहेत याच्यामध्ये तसा कमी कालावधी लागतो, त्याच्यानंतर उत्पादन खर्चही कमी असतो आणि याच्यामधून जर समजा पावसावर याचा भाव आणि मार्केटमध्ये किती याची आवक आहे आणि मागणी आहे, सणसूद आहे का, याच्याप्रमाणे ह्याचे बऱ्याच वेळा भाव ठरतात. तसं हे रिस्की पीक आहे आणि खूप मंडळी थोडं बहुत पाण्याची सोय असल्यावर सुद्धा ही पिकं करतात. यावर्षी तसा पाऊसमान खूप चांगला आहे, सुरुवातीपासून आहे, त्याच्यामुळे त्याचे दर पण नाहीत. तर आज आपण मेथी इथं आमच्या संकेतजीनं खूप चांगल्या पद्धतीने मेथीची लागवड केली, ती पाहावी, आपल्याला दाखवावी आणि त्यांनी कसं काय नियोजन केलं याच्याबद्दल आलेलं आहे. तर संकेतजी नमस्कार. नमस्कार. आपली जरा ओळख करून द्या. मी संकेत दरेकर, राहणार करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बर. आमचा मेथीचा 1 एकराचा प्लॉट. हे एक एकर क्षेत्र आहे? हो, 1 एकर क्षेत्र आहे. बरं बरं. त्यामध्ये आपण कमीत 60 किलो बी पेरणी केलेली आहे. सरासरी 4 तारखेला आपण मेथीची पेरणी केलेली आहे. आज बर 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 मेथीला 12 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता मला एक सांगा, तुम्ही हे पीक का निवडलं? म्हणजे काय ह्याच्या पूर्वीचा अनुभव, तुम्हाला पैसे होतात किंवा कशामुळे? काय कमी कालावधीमध्ये उत्पन्न चांगलं निघतं आणि बाजारभाव गावला तर पैसे पण होतात, म्हणून तुम्ही 24 दिवसात आपली तशी मेथी उपटायला येते. 24-25 दिवसात. पावसाळ्यात थोडी लवकर येते, उन्हाळ्यात थोडं जास्त वेळ, 30-35 दिवस लागतात. म्हणजे 1 महिन्याभराचं पीक आहे, कमी कालावधीत आहे, तसं त्याला जास्त खर्चही होत नाही, खर्च जास्त होत नाही आणि झालं तर पैसे होऊ शकतात या उद्देशाने. मग आता ही जमीन कशी आहे जरा सांगा. आता पावसाळी जर लागवड करायची असेल तर कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करायला पाहिजे? पावसाळी जर लागवड करायची असेल तर थोडी खडकाळ जमीन पाहिजे, जास्त बरोबर. माती नाही पाहिजे. मला त्याच्यावरच यायचं होतं, कारण पाणी जर जास्त झालं तर मर जास्त होती. बरोबर बरोबर. हा हा. तर मग मित्रांनो, ज्यावेळेस आता आपण जिथं बसलोय ही जमीन भारी आहे, अशा जमिनीमध्ये पावसाळी कुठलंही भाजीपाल्याचं पीक घेऊ नये असं अपेक्षित आहे. म्हणून ह्यांचा हातखंडा आहे आणि त्यांच्याकडे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे आणि त्यांना थोडं जुगार खेळायला बरं वाटतं असंच म्हणावं लागेल, कारण इतक्या भारी जमिनीमध्ये मेथी तशी घेऊ नये असंच अपेक्षित आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही मेथी घ्यायचं ठरवलं त्यावेळेस मग सुरुवातीला मशागत काय केली? काकर केला आणि त्यानंतर डायरेक्ट मेथी पेरली. उन्हाळी नांगरट वगैरे काय ते आधी केली होती? याच्या अगोदर कुठलं पीक होतं? याच्या अगोदर मेथीच होती. बरं, मेथीवर मेथी घेताय? हो, ठीक आहे. आपण त्याच्यावर नंतर बोलू, मागच्या मेथीचं काय झालं, उन्हाळी मेथीचं आपण नंतर बोलू. मग काकर करून तुम्ही डायरेक्ट मेथी पेरली. मग मेथीला वाण कुठला निवडला? बॉम्बे सुपर. मग हा सुधारित वाण आहे मित्रांनो. बॉम्बे सुपर हा सुधारित वाण आहे. मेथीमध्ये 2 प्रकारचे वाण असतात, एक कसुरी मेथी जी म्हणतो आपण आणि एक गावरान मेथी. आता हा बॉम्बे सुपर हा कसुरी वाणामधला आहे. त्याची लाल कोर पद्धतीमध्ये त्याची मेथीची वाढ असते आणि याच्यामध्ये काही गावरान वाण सुद्धा खूप चांगले आहेत, पण गावरान वाणाचं मर खूप जास्त होऊ शकते, बियाणं तेवढं चांगलं मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या क्षेत्रावर लागवड करताय त्यावेळेस तुम्ही सुधारितच वाण वापरले पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याकडं बॉम्बे सुपर आहे, डॉलर आहे, दीपक आहे, हाती मेथी आहे आणि अशोकाची लालकोर मेथी पण आहे, ती पण खूप चालती, अशोकाची लालकोर. तर असे खाजगी वाण आहेत आणि ही कसुरी मधला प्रकार येतो. याच्यामध्ये सुगंध पण चांगला असतो, याला फुटवे चांगले असतात आणि तजेलदार पण असतं, त्यामुळे हे मार्केटमध्ये चांगलं खपतं. बरोबर आहे, त्यामुळेच तुम्ही लावलंय. तर ही झाली वाणाबद्दल. मग आता वाण किती बी वापरलं तुम्ही? 60 किलो. तुम्हाला वाटत नाही का जास्त? मी पीक पाहिलंय, सगळं दाट झाले असं वाटत नाही का? नाही, थोडीशी नाही झाली. हेच प्रमाण असतं. आम्ही आता ठीक आहे, तुम्ही आणखीन माहिती घ्या. आता तुम्ही सगळी शिकलेली मंडळी आहे, तुम्ही गुगलवर जावा किंवा कुठेही विद्यापीठच्या कृषी संशोधन केंद्र, आम्ही काय म्हणतो 30 ते 40 किलो बी वापरावं. एक लक्षात ठेवा, आपल्याला मेथीची गड्डी व्हायची असेल तर काड्याने गड्डी होईल का फांद्याने गड्डी होईल? काडी. का फांद्या जास्त असल्यावर गड्डी मोठी होईल वजनाला? काडीने गड्डी होईल. नाही, तुम्ही अजून विचार करा. मी जे म्हणतोय प्रेक्षकांनी याच्याबद्दल तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. माझं तर म्हणणं आहे, जेवढे फांद्या जास्त येतील तेवढं कमी क्षेत्रावर जास्त गड्डे मिळतील, हे माझं शास्त्र आहे. तुमचं म्हणणं आहे काडे, प्रेक्षक ठरवतील त्याच्यावर काय करायचं. माझं म्हणणं 30 ते 40 किलो बियाणं वापरायला पाहिजे. आता तुमच्या डोक्यात काय आहे माहिती आहे का, शेतकरी जनरली 40 पासून 60 किलो पर्यंत, पण ती कधी तुम्ही ज्यावेळेस गावरान बी वापरता त्यावेळेस 50 किलो ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा सुधारित
बी वापरता त्यावेळेस इतकं बियाणं वापरायची गरज नाही. 30-40 किलोमध्ये, कारण आता आपण पीक जर पाहिलं ना त्याला फुटवा कुठून फुटणार, आणि एक सिंगल काडी गेली ना तुम्ही जेवढ्या सगळ्या काड्याचीच भरती होणार फक्त. त्याला फुटवा आल्याशिवाय वजन मिळत नाही, आणि वजन म्हणजे फुटवा आल्याशिवाय त्याची गड्डी सुद्धा कमीत कमी क्षेत्रात होत नाही. असा एक आमचा अनुभव आहे, तुम्ही याच्यावर विचार करा. मग त्याच्यानंतर मग आपण पेरणी केलेली आहे, हा एक चांगला सगळ्यात पर्याय केलेला आहे. तुम्ही पेरणीचं यंत्र कसं पेरणी करता तुम्ही? बाकीची बरीच मंडळी फुकून देतात. नाही, ट्रॅक्टरने पेरणी. ट्रॅक्टर पेरणीमध्ये कुठला एक जरा आम्हाला मॉडेल वगैरे सांगा. आता बरीच मंडळी काय करतात, मेथी असेल, कोथिंबीर असेल, पालक असेल, ही जी मंडळी लोक अजून पण शेतकरी असं फुकून करतात हाताने, म्हणजे विस्कटून म्हणतो आपण त्याला. तर त्याच्याऐवजी आम्ही म्हणतो तुम्ही ओळीनं पेरणी करा, ट्रॅक्टरनं करा. मग तुम्ही कुठल्या ट्रॅक्टरने थोडं आम्हाला सांगा. फोर ट्रॅक्टर होता आणि त्याला पेरणी यंत्र आहे, कुठल्या कंपनीचं आहे? बरं, ठीक आहे. मग तुम्हाला पेरणी तर आम्हाला एकदम योग्य झालेली दिसती. त्यामुळं मित्रांनो, हा एक प्लॉट आवडण्याचं आपलं कारणच ते आहे की त्यांनी पेरून केलेला आहे. आपली बरीच मंडळी फुकून करतात. पेरून केल्यामुळं तुम्हाला 2 ओळीतलं अंतर योग्य राखलं जातं, 2 रोपातलं अंतर वेगळं राखलं जातं, बियाणं कमी लागतं, इथं थोडं जास्त वापरलंय, आणि पिकाची एकसारखी वाढ होती. आणि सुधारित वाण जर वापरला असेल तर प्रश्नच येत नाही, उगवणीबद्दल वगैरे काय अडचण येत नाही. बियाणं त्यामुळे कमी जर आता बेण्याला काय औषध वगैरे लावलं होतं का? नाही, बेण्याला काय औषध. याच्यामध्ये एक 2-3 मगाशी जसं बोललो मी तुम्हाला, याच्यामध्ये 2-3 ठिकाणी बदल करणं अपेक्षित आहे. आपला बदल सुद्धा करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, आपला खर्च कमी झाला पाहिजे. काय आता हे एक जरी किती कमी कालावधीचं पीक म्हटलं तर शेतकऱ्याचा खर्च होतो, आणि मग बाजारभाव काय आपल्या हातात नसतात. काल परवाची तुम्ही मंडळी सगळे आहात, नारायणगाव मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात काय झालं वाचलं, ऐकलं? मित्रांनो, 71,000 कोथिंबीरची मेथीची जोडी शेतकरी जागेवर टाकून गेला. म्हणजे 71,000 जोडी म्हणजे किती क्षेत्र होईल बरं शेतकरी? हा, मग तेवढी क्षेत्र सोडून दिली म्हणजे ती गोणी पण नाही, पट्टी पण नाही, लिलाव पण नाही. मग ते 5-6 एकर क्षेत्राला माझ्या शेतकऱ्याला पहिल्यापासून रान तयार करपासून, बियाणापासून, मग ते खत, औषध, तिथपर्यंत ती गोणी उपटणं, तिथपर्यंत यायचं, ह्याचा कष्ट जर विचार केला तर मग त्यासाठी आपल्याला शास्त्रशुद्ध शेती करावं हा आमचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण ज्ञाना शेती म्हणून एक वेबसाईट केलेली आहे, आणि आपला ज्ञाना शेतीचा एक यूट्यूब चॅनल पण आहे. आणि याच्या मागचा सगळा उद्देशच एक आहे की आम्हाला काही विकायचं नाही, आमचं काही दुकान नाही, आमची काही कंपनी नाही, फक्त शेतकऱ्याला शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध ज्ञान मिळावं, त्याचा खर्च कमी व्हावा, आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न कसं काढायचं, त्यासोबत ग्राहकाला सुद्धा खाताना विषमुक्त अन्न कसं मिळेल, हा एक आपला त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आपण त्याच्यावर नंतर बोलू. मग किती 2 ओळीतलं अंतर किती आहे? 6 इंच आहे. बरं, ठीक आहे. माझ्या हिशोबाने थोडी दाट झाली, आपण त्याच्यावर बोललेलोच आहे. मग बीज प्रक्रिया करताना काय करायचं? आता ही जी आपल्याकडे पाऊस आपल्या हातात आहे का? आपण एकतर पावसाळी हंगामातला, मग त्याला बीज प्रक्रिया का करायची? जी ह्याला मर होती, जास्त पाऊस झाला, पाणी साठलं, निचरा नाही झाला, मेथीला जमीनच कुठली पाहिजे म्हणतो आपण, अत्यंत चांगल्या निचऱ्याची, मध्यम ते हलकी ती मध्यम पावसाळ्यात, रबीमध्ये, उन्हाळ्यामध्ये इथं चालतंय, याला काय अडचण येत नाही. अशा प्रकारे मग त्याला ट्रायकोडर्मा म्हणून एक मिळतो बाजारात. किंवा तुम्ही जर म्हणले ना मेथीला मला जैविक खतं वापरायचे, जैविक औषध वापरायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा, मॅट्रायझम ॲनोसिक्ली म्हणून आहे, त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस आहे, आणि सुडोमोनस, असं 4चा एक कन्सोर्शियम मिळतो. बरं, ते केवढ्याला मिळते? 250-300 रुपयाला 1 किलोचं पाकिट मिळतं. ते जर तुम्ही एकदा कुठल्याही पिकाला लावा, त्याच्यामुळे तुमच्याकडं मर येत नाही, आणि ती एकदा तुमच्याकडे ते येऊन पडलं जमिनीमध्ये, आणि त्याला जर तुम्ही शेणखत वर्षातून एकदा जरी घातलं तर त्याच्यावर आपोआप वाढतं. म्हणजे कुठलीही मर असेल, मग तुरीसारख्या पिकातली, हरभऱ्यातली सुद्धा मर आपल्याला हे जर, मग त्याच्यात ट्रायकोडर्मा मर येऊ देत नाही, पॅसिलोमायसिस निमॅटोड येऊ देत नाही, सुडोमोनस ते, आणि मॅट्रायझम आहे तो हुमणी असेल, वाळवी असेल, ते सुद्धा येऊ देत नाही. हे सगळे जैविक पदार्थ. बरं, ह्याच्यात काय आपली कंपनी नाही कोणाची, हे जैविक आहे, हे सूक्ष्मजीव आहेत, हे बुरशी आणि जीवाणू आहेत, आणि हे एकदा टाकले जमिनीत, पाणी असेल, हवा असेल तर ते वाढत राहतात, त्याला खायला असलं तर. त्यामुळे कुठल्याही प्रकारची पुन्हा आळवणी करायची गरज पडत नाही. त्यामुळे तो एक बीज प्रक्रिया करायला पडते. किती लागते? 1 किलो बियाण्याला 5 ml प्रत्येकी, म्हणजे 20 ml 1 किलोला. थोडं गुळाचं पाणी टाकायचं आणि मिक्स करून ज्या दिवशी पेरायचं त्या दिवशी सकाळी गुळाचं पाणी करून लावायचं, आणि थोडं वाळवलं की पेरायचं. ही एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यात पावसाळी हंगामात तरी, आणि जर तुम्ही गावरान बियाणं वापरत असेल तरी सुद्धा हे औषध
हे जैविक लावायला पाहिजे. आता मग खताचा काय डोस दिला आपण पुन्हा 9-24 पेरणी करतानाच ते 9 बियाच्या खाली गेला असेल, त्यामुळे चांगलं केलं. किती एका एकरला 2 बॅग टाकले, 2 बॅग गेले, भरपूर झालं. हो. आता पीक तर 4 तारखेला 4 जुलैचा. 4 जुलै. आता त्यानंतर फवारण्या काय काय केल्या? फवारणी आता 2-3 दिवसापूर्वी केली. एक साप पावडर किडीसाठी, साप पावडर ठीक आहे, कार्बनडेजिम आणि मँकोजेब आहे त्याच्यात, गोल्ड प्लस म्हणून एक हे टॉनिक आहे. तेवढे 2. मित्रांनो, आपल्याकडे जी भाजीपाला पिकं घेतात किंवा फळबाग सुद्धा, याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड सोडण्याचं प्रमाण जमिनीतून टोमॅटोला वगैरे, आणि वरून टॉनिक जे PGR PG म्हणून खूप लोक मंडळी वापरतात. खरं तर तुमची जर मुळी जमीन भुसभुशीत असेल, त्याच्यात सेंद्रिय पदार्थ चांगला असेल, सेंद्रिय कर्ब जमिनीचा 1च्या आसपास असेल, तर कुठलंही ह्युमिक ऍसिड किंवा कुठलंही एन्झाईम, कुठलंही टॉनिक सोडायची गरज नसते. वाफसा असेल तर मुळी चालेल. साधं आपल्याला गणित, शेतकऱ्याला काय सांगायची गरज आहे का? मग समजा वाफसा नाही आणि तुम्ही जर ह्युमिक सोडलं तर काय उपयोग होईल का? नाही, काहीच नाही. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना टॉनिक सोडतो, याचं कसं असतंय, कुठल्या पिकाचं शास्त्र काय, त्या पिकाला जे काय लागल ते त्याला निसर्गानं दिलेलं आहे, त्याच्या त्या मुळीत आणि शेंड्याला जेवढे काय त्याला एन्झाईम्स किंवा विकर म्हणतो आपण, ते सगळे आपोआप तयार होत असतात. फक्त त्याला आयडियल कंडिशन पाहिजे. आणि आम्ही काय करतो, आयडियल कंडिशन न ठेवता, त्याला जशी पाहिजे तशी अवस्थेत न ठेवता आम्ही त्याच्यावर ताण येऊ देतो आणि मग त्याला आम्ही ह्युमिक सोड आणि टॉनिक वापर हा प्रकार करतो आणि मग त्याच्यात खर्च वाढतो. बरोबर. तर थोडं जो खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. टॉनिकचा वापर हा फार कमी झाला पाहिजे. एखादा अमिनो बेस किंवा GA बेस जर तुम्ही शेवटच्या टप्प्यात वापरलं, थोडं लुसलुशीतपणा, कारण शेवटी दिसण्यावर पण मार्केट चालतंय, पण दर फवारणीलाच टॉनिक वापरायची गरज नाही. आता याला काय होतंय, मर आहे म्हणून तुम्ही साप घेतली आणि मग सुरुवातीला जी पाणी गुंडाळणाऱ्या अळी किंवा मावा, तुडतुडे, रस शोषण करणाऱ्या किडे आहेत, त्यासाठी एखादं घेतलं असेल त्यात, अजून एखादी फवारणी होईल. हो, आता एक होईल 17-18 दिवशी फवारणी होईल आणि मग डायरेक्ट काढणी. 2 ह्याच्यावर निघतंय. हो, 2 ह्याच्यावर. काही मंडळी किती फवारणी करतात? 4 करतात. 4, 5. खरं हे 25 दिवसाचं पीक आहे, 2 फवारणीत निघायला पाहिजे. एकदा चांगलं वापरलं आणि तुम्ही जर ट्रायकोडर्मा एकदा वापरून बघा, चांगले कंपनी दर्जेदार घ्या, मल्टीनॅशनल कंपनीच वापरा, ते फार लागत नाही. असंही तुम्हाला एकरी 1 किलो 4 किलो जर शेणखतासोबत टाकलं किंवा सरळ तुम्ही पाणी चालू करायचं आहे, त्याच्या अगोदर तुम्ही असं जर फुकून जरी टाकलं तरी बऱ्यापैकी काम होतं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे तुम्हाला जे पाणी देत आहे, तसं पावसाळी हंगाम असल्यावर पाणी कमीच लागतं, तरी तुम्ही हे मिनी स्प्रिंकलर केलेलं फार चांगलं आहे. याच्यामध्ये मिनी स्प्रिंकलर मित्रांनो आणि आपण रेन पाईप, हे 2 पद्धती खूप चांगल्या आहेत. पण आता याच्यामध्ये आणखीन यांचं जी पावसाळी लागवड करतो आपण, मग मेथी असेल, कोथिंबीर असेल, सोयाबीन, मूग, उडीद कुठलेही असेल, तर आमचा एकच आग्रह असतो की पीक हे बेडवर आलं पाहिजे. आज आपण सगळे मंडळी बेडवर म्हणजे गादीवर झोपतो आणि पिकाला का, आता बरं तुमच्याकडे जमीन भारी आहे, पाण्याचा निचरा आहे एका बाजूला, या बाजूला थोडा, तिकडं थोडा असा झाड आहे, पण आज पाऊस पडला की 4 तासात माझ्या मुळीजवळचं पाणी निघायला पाहिजे. ही फक्त बेडवर पीक आलं. बरं, बेडवर पीक कसं आणायचं? आता याला समजा बेड करायचे असते तर काय केलं असतं, काय करावं लागेल? ट्रॅक्टरला आता हे करायला लागेल, सरी यंत्र जरा लांब सरी. बरोबर. आता तुम्ही ही किती लाईन, 1 2 3 4 5 6 7 8 लाईन समजा, 8 लाईन. बरोबर. 8 लाईन झाल्या की त्याला बारीक सरी बारीक सरी यंत्र बारके 2 फाळ जोडायचे आणि बेड करायचं. इतक्या भारी रानात सुद्धा तुम्ही 40 ते 50 mm पाऊस होऊ द्या, सगळीकडे पाणी होऊ द्या, 4 तासाच्या आत सगळं बेडवरचं पाणी तुमच्या चारीत येतं आणि खालच्या बाजूला, उताराच्या बाजूला जर त्याची तोंड मोकळी करून गेलं की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बिना चपलाचं चिखल लागत नाही, चालू शकता. बरोबर. त्यामुळे आमचा एक सल्ला राहील, कुठलंही पीक घ्या, मग तुम्ही सोयाबीन घ्या, आपल्याकडे काय पद्धत आहे, सारं करतोय आपण, आणि ही खरं ट्रॅक्टरवाली चूक आहे. तुम्ही सारं करण्यापेक्षा तुम्ही बेड करा, त्याला 2 सऱ्या लावा बाजूला. आता ह्याच्यात शेतकऱ्याचं बऱ्याच म्हणणं काय येतंय की तिथं मग पेरता येत नाही मला. आपण बियाणं कमी वापरलं पाहिजे, आपण उत्पादन वाढवण्यावर जास्त भर देतोय, उत्पादन दर्जा जेवढा चांगला मिळेल. एक लक्षात ठेवा, तुमच्या पिकाला जेवढी हवा खिळती राहील, जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढं पीक वाढत असतं. बरोबर. ना की तुम्ही किती गर्दी केलं. त्याच्यामुळे हे कायमस्वरूपी पिकं ही कुठलंही असू द्या, खरीपचं, रब्बीचं, उन्हाळ्याचं, आणि जास्त पाऊस झाला, पाणी निचरून जाते, हवा खिळती राहते खाली, मुळ्या वाढतात,
त्याच्यामुळं बेडवर पीक घेणं हे एक आमचा सल्ला राहील सगळ्याच आपल्यासाठी आणि सगळ्यासाठी. तर मग आता एकरामध्ये किती जुळ्या निघतात? आता थोडा मागचा उन्हाळ्याचा तुम्हाला अनुभव सांगा, मग ह्याच्यावर बोलू आपण. आता उन्हाळ्यात एवढ्या ह्या क्षेत्रावर मेथी होती, उपटतच नाही ती, पाऊस लवकर झाला अवकाळी पावसामुळे, त्याच्यामुळे त्याचं खतच झालं. खत झालं ते डायरेक्ट. बर, त्यामुळे आता ह्याच्यापूर्वीचा अनुभव असेल ना तुम्हाला, किंवा समजा तुम्ही आता 60 किलो बी वापरताय, आम्ही म्हणतो जास्त होत आहे, तर किती होत आहे मग एका एकरात? 60 किलोला आता एक 10-11 हजार जोडी, 10-11 हजार व्हायला पाहिजे. करतात मंडळी 60 किलो वापरतात, नाही असं नाही, परंतु थोडं बियाणं कमी करून बेडवर जर लागवड केली तर जी रिस्क राहते, आपण पावसा पाण्याचं काय आपल्या हातात नाही ना, त्यामुळं 10-11 जुड्याचा विचार जर केला तर चांगल्या निघतात. आम्ही म्हणतो 30 किलो निघलं तर 5-6 हजार जुड्या निघतात, आणि तुम्ही डबल वापरताय त्यामुळे. परंतु 30 जरी नाही तरी 40-45 पर्यंत बी वापरावं असं माझा सल्ला आहे. बाकी शेतकऱ्याचा काय अनुभव असेल ते कमेंट मध्ये सांगतील, माझं चुकतंय का तुमचं चुकतंय, काय हरकत नाही. आता एकंदर एक 25-30 दिवसाचं पीक आहे. पावसाळ्यात तर 25 दिवस, उन्हाळ्यात 30-35 दिवस, एवढं पण नाही जात. 25 दिवसात ओके. पाण्याचं नियोजन व्यवस्थित असलं ना, 10,000 जुड्यामध्ये आतापर्यंत झालेला आपल्याला माल किती निघणार हे डोक्यात आहे. तर मग आतापर्यंत झालेला खर्च किती, म्हणजे तुमचं काकरपाळीपासून पेरणी, खत, बीज किती झालं तुमचं? 60 किलो म्हणजे 120 रुपये किलो बी, म्हणजे 7-1 हजार रुपये, 7-7.5 हजार रुपये. आणि अजून बाकी 2 फवारण्या घेणार, एक झाली, दुसरी राहिली, 2 खताच्या बॅग वापरल्या, आणि किती खर्च होतो? 20-1 हजार? हा, 20-1 हजार खर्च होतो. उपटणी काढणी पुन्हा आली त्याच्यात. जागेवर देतात काय म्हणजे तुम्ही? जागेवर जर झालं व्यवहार व्यवस्थित तर मग आपल्या जागेवर पण देतात, काय हरकत नाही. मग 20-1 हजार रुपये खर्च, आणि जुड्या निघणार आपल्याला 10-1 हजार. 10 का 11 किती धरायचं? 10-1 हजार. माझा असा स्वतःचा अनुभव आहे किंवा मला जी माहिती आहे ती, मेथीला किंवा कोथिंबीरीला एक 10 रुपये रेट मिळाला तर रुपयाला रुपया लागून येतो. बरोबर, रुपयाला रुपया लागून येतो आपल्या म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत. आणि 15 रुपयाच्या रेट जर वर मिळालं तर पैसे होतात. बरोबर. तर मित्रांनो बघा, 20-1 हजार रुपये, 25 हजार रुपये पण खर्च जातो. सगळं आपण शेतकरी धरत नाही, स्वतःचं कष्ट धरत नाही, स्वतःचं ट्रॅक्टर असेल त्याचं भाडं धरत नाही, त्याच्यामुळे खर्च कमी वाटतो. 15 ते 25 हजार रुपयापर्यंत खर्च वाढू शकतो. आणि 10,000 जुड्याचा जर विचार केला, 10 रुपयाने गेला तरी 1,00,000 रुपये होतात. तसं नाही म्हटलं तरी हे लखपती करणारं पीक आहे, आणि त्याच्यात कमी कालावधी, कमी कष्टामध्ये, कमी भांडवलामध्ये लागलं तर लागू शकतो, असं हे एकंदर पीक आहे. इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही? आपलं समजा मेथी कोथिंबीर करण्यात तुमचा अनुभव काय, तुम्ही बोला. तसं पीक चांगलं आहे. 20 ते 25 दिवसामध्ये एवढा कालावधी झालं तर लखपती नाही तर मग काहीच होत नाही. म्हणून आमचा एकच आग्रह असतो की मित्रांनो, तुम्ही जे जे काय करताल तुमच्या हातात आहे ते तर सगळ्या गोष्टी, म्हणजे निचरे जमिनीमध्ये बेडवर लागवड करा, बी कमी वापरा, टॉनिक कमी म्हणजे दर फवारणीला देऊ नका, ह्युमिक ॲसिडची गरज नाही, रासायनिक खत पेरतानाच द्या. ह्या गोष्टी बऱ्यापैकी केलेल्या आहेत स्वतः. अशा पद्धती ज्या आपल्या हातात आहेत त्याच्यावर जर आपण भर दिला तर नक्कीच उत्पादनाचा खर्च कमी होतो. आणि फवारताना सुद्धा याच्यावर जी येत आहेत त्याला लेबल क्लेम जे CIB RCचे आहेत ते फार कमी आहेत. तरीसुद्धा आम्ही ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस सुद्धा खाणारा आपण पण खातो, आणि खाणाराचाही विचार व्हावा ही एक विनंती करतो. आणि आपण वेळ दिला दोघांनी त्याबद्दल मी ज्ञाना शेतीच्या वतीनं धन्यवाद मानतो. मित्रांनो, आपण इथं थांबू. धन्यवाद.